तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर फायनली आम्ही आज अक्कलकोटला जातो आहे. मी खूप एक्सायटेड आहे, कारण की माझी ही पहिलीच ट्रिप आहे अक्कलकोटला जाण्याची. खरं तर खूप दिवसांपासूनची तर वर्षांपासूनची इच्छा होती स्वामींकडे जायची. तर स्वामींचा बोलावा आलेला आहे. तर आम्ही आज सगळे फॅमिली जातो आहे. आमची 9ची ट्रेन आहे कल्याण जंक्शनवरून. तर आम्ही भिवंडीवरून आता एक 7 वाजता निघणार. आम्ही 7-7:30 वाजता 5 वाजताच उठलो आहे आम्ही. तर लगबग चालू आहे, आमची सगळी तयारी चालू आहे. तर जसा जसा आम्ही पुढे प्रवास होणार तसा तसा तुम्हाला मी दाखवत राहीन. तुम्ही बस चॅनलला कनेक्टेड राहा. तर इथे आम्ही जेवणासाठी चपात्या केल्यात सोबत ट्रेनमध्ये खायला, आणि खरडा केला होता मिरच्यांचा. तुम्ही काय म्हणता? आम्ही खरडा म्हणतो, ठेचाही म्हणतात याला. बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रिक्षामध्ये आम्ही बसलोय. आता आम्ही चाललो कल्याणला ट्रेन पकडायला. आपल्यासोबत कोण कोण आहे? बाबू पण आहे. बाबू हाय कर. बाबू हाय. हॅलो. शार्प 8:45 आम्ही पोचलो तिथे. आमची मुंबई बँगलोर उद्यान एक्सप्रेस होती. ट्रेन नंबर मी वरती दिलेला आहे. ठीक 9:05 येते आणि ती कल्याणवरून शार्प 9:05 सुटते. तर हे तुम्ही कुठे कल्याणवरून जाणार असाल तर तुम्ही हे लक्षात ठेवा. ती लेट करत नाही, ती वेळेवर असते. बाबू कुठे आपण आता पोहोचलो? आपण पोहोचलो कल्याणला. माझ्या फॅमिलीशी तुम्हाला ओळख करून देते. हे रेवाचे मम्मी पप्पा म्हणजेच मोठा दादा मोठी वहिनी, आणि हे रेवांशचे मम्मी पप्पा म्हणजे माझा 2 नंबरचा दादा आणि छोटी वहिनी. पप्पा आलेले नाही आहेत. आणि ही माझी मम्मी जी ऑरेंज साडीमध्ये आहे ती. आमची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 4ला लागणार होती. तर आम्ही सगळे सामान घेऊन इथे प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर येऊन थांबलो होतो ट्रेनची वाट बघत. तो पण थोडासा टाईमपास करत होतो आम्ही. आमचा रेवांश. तर शार्प 9 वाजता ट्रेन आली. आम्ही आमची सीट्स वगैरे चेक केल्या, बसलो आम्ही, सगळं सामान वगैरे ठेवला, आणि बरोबर 9:05 ट्रेन चालू झाली होती. आणि आमचा प्रवास अक्कलकोटला जाण्यासाठी सुरू झाला. इकडे चालला. कॉफी सोडत आता इकडे जाऊ. आप ऊपर जाने वाले चम बसलो ट्रेन मध्ये. कुठे चाललो आपण? इकडे ठेवूया. बसलो आपण ट्रेन मध्ये. राहील का त्याच्यावर? काय करतोस? ते घेतला. काय करतोस? आता बसेल इकडे. आता ये बस. आपण कुठे चाललो? बोल ना बच्चा. बिस्किट दे ना काय एक मुंगे. आपण बसलो ट्रेन मध्ये. ती पोरगी त्याला घातल्यावर ट्रेन मध्ये बसलो आपण. आणि लकीली आम्हाला पूर्ण कंपार्टमेंट आम्हाला मिळालं आमच्या फॅमिलीसाठी. म्हणजे इकडचेही 3 आमचे होते आणि इकडचेही 3 आमचे होते. सो पूर्ण आमची फॅमिली एकाच ठिकाणी बसली. सो एक आम्हाला प्लस मिळाला. बिकॉज आम्ही 1 महिन्याआधी तिकीट्स बुक केले होते. तिकीट्स अवेलेबल नव्हते. जानेवारीच्या 3 तारखेचे आम्हाला तिकीट मिळाले होते.
कारण की न्यू इयर असल्यामुळे पूर्ण फुल होते. मला दाखवायसाठी माझ्याकडे असले ना त्याची माझ्याकडे अच्छा मस्त आहे. तेव्हा आवाज झूम केलंय. मम्मी मारेल सगळे लवकर उठले होते. उठले होते सो आपापली त्यांनी सीट पकडली आणि ते झोपून गेले सगळे. इथे रेवा मोबाईल बघते आणि माझी तयारी चालली झोपण्याची. सो मी पण थोडा आता रेस्ट घेतो. व्हिडिओ एक कार्ड पण मोजक्याच रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबत होती. म्हणजे जास्ती थांबली ती पुणे जंक्शनला. बाकी म्हणजे खंडाळा झाला किंवा लोणावळा झाला या ठिकाणी 2-1 मिनटाचा ती रेस्ट घेऊन किंवा स्लो होत जायची आणि लगेच चालू व्हायची. सो आमच्या ट्रेनचा ओव्हरऑल प्रवास खूप छान झाला होता. माझी पहिलीच वेळ होती स्लीपर ट्रेनमध्ये. सो मला खूप मस्त वाटलं. मी खूप एन्जॉय केला हा प्रवास. आणि ते जे व्ह्यूज लागत होते, सिनरी लागत होत्या, ते बघायला खूप मस्त वाटत होतं. कुठून आले वगैरे ना आले समुद्र कुठे पोहोचलो आपण आता? सोलापूरला. आता कुठे पोहोचलो आपण? आता चाललो कुठे? अक्कलकोटमध्ये गेल्यावर काय करणार? स्वामींचं दर्शन घेणार ना. बोल बोल काय? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रेवांसोबत मस्ती करत करत आम्ही पोहोचलो सोलापूर स्टेशन. तर तिकडे थोडं थांबलो. तिथून आता अक्कलकोट कसं जायचं, आम्ही ट्रेन पहिल्यांदाच प्रवास केल्यामुळे तिथलं फारसं माहीत नव्हतं. माझे दोन्ही भाऊ रिक्षा वगैरे जाते का हे बघण्यासाठी गेले. तोपर्यंत आम्ही स्टेशन बाहेर बसलो. सोलापूर स्टेशन खूप सुंदर आणि शांत असं वातावरण आहे तिथे. म्हणजे त्याने मेंटेन ठेवलेलं आहे स्वच्छता वगैरे. आतला परिसर झाला, बाहेरचा परिसर झाला, स्वच्छ. हे सोलापूर स्टेशनच्या समोरच तुम्हाला ट्रॅक किंवा रिक्षा तुम्हाला मिळू शकते. हा परिसर आहे. समोरच त्याच्या रिक्षा स्टँड आहे. तुम्ही रिक्षाने जात असाल तर बस स्टँडपर्यंत तर तुम्हाला इथे रिक्षा आणि इकडे ट्रॅक्स पण आहेत. इकडनं तुळजापूरला पण जाते रिक्षा, ट्रॅक्स जातात. तर तुम्हाला जर तुळजापूरला जायचं असेल सोलापूरवरून तुम्ही ट्रॅक्स वगैरे बघू शकता.
सोलापूरपासून अक्कलकोटचा रस्ता साधारण पाऊण 1 तासाचा आहे. तिथे रिक्षा वगैरे जात नाही आणि जर गेलीस तर खूप पैसे मागतात आणि जास्त माणसं असतील म्हणजे तुमची फॅमिली मोठी असेल तर बसण्यात कम्फर्टही नाही आहे. तर तुम्ही जर तिकडे जाल बाय ट्रेनने तर तुम्ही ट्रॅक बघा, ट्रॅक असतील किंवा तुम्ही इको वगैरे प्रायव्हेट गाड्या करून तुम्ही जाऊ शकता किंवा मग बसने जा. आम्ही पण बसने जाणं प्रेफर केलं. तर स्टेशनपासून रंगमोहन बस स्टेशनला जायला आम्ही रिक्षा केली. तिथून थोडा 5-10 मिनटाचा रस्ता आहे बस स्टॉपपर्यंत जायला आणि स्टेशनपासून जी बस स्टँड आहे बस स्टँडला 10-10 मिनटाला अक्कलकोटला जायला गाडी चालूच असते बस. तुम्ही बसनी जर जात असाल तर 10-10 मिनटांनी बस आहेत, तुम्ही जाऊ शकता बसने अक्कलकोटला. थोडासा टाईम लागेल. जिथे रिक्षाने किंवा इकोने जायला पाऊण 1 तास लागतो तिथे बसने जायला तुम्हाला दीड तास तरी लागेल. आम्ही साधारणतः पावणे 2 तासात पोचलो अक्कलकोटला. जवळजवळ 7-7:30ला आम्ही पोचलो. आम्ही भक्तनिवासमध्ये गेलो, जे वटवृक्ष मंदिराच्या जवळच आहे. वटवृक्ष स्वामी महाराजांचं भक्तनिवास. इथे आम्ही स्टे करायचं बघितलं पण तिकडे सगळं फुल होतं, आम्हाला मिळालं नाही. खूप ठिकाणी मी व्हिडिओ बघून गेली होती कारण की व्हिडिओमध्ये असं सांगत होते की इथे ॲडव्हान्स बुकिंग वगैरे होत नाही, पण असं नाही आहे. इथे तुम्ही जर जात असाल भक्तनिवासमध्ये तर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. ते ॲडव्हान्स बुकिंग ऑनलाईन नाही घेत, तर त्यांचा एक नंबर आहे, मी ते शो करेन. त्या नंबरवर तुम्ही फोन करून तुमचे रूम्स बुक करू शकता. त्यांच्या रेट्सच्या हिशोबाने रूम्स ठीक आहेत, बट त्यांनी खूप अनहायजेनिक ठेवलेलं आहे. जसं रूम बघाल तुम्ही बाहेर परिसर खूप छान आहे, पण जे स्वस्तातले रूम आहेत ना ते न घेण्यासारखे आहेत. बाथरूम ठीक नाही आहे, रूम्स चांगले नाही आहे, जिथे तिथे म्हणजे पंखा नाही आहे चांगला, ना लाईट आहे, सगळी बटणं खराब झालेली आहेत. आम्हाला जी रूम मिळाली ती पण आम्हाला फक्त 12 तासासाठी मिळाली. त्यांचा ऑलरेडी ॲडव्हान्स बुकिंग होता, तर आम्हाला वेळेवर हवं होता, टाईम झाला होता. सो त्यांनी 8 तासासाठी 12 तासासाठी आम्हाला तो रूम दिला होता, पण त्या रूममध्ये काही सुखसुविधा नव्हती. आणि तिथे पाणी फक्त 5 ते 7 सकाळी गरम पाणी येतो. अदरवाईज तुम्ही जर लेट झाला तर तुम्हाला थंड पाणी मिळेल. जिथे तिथे रूमच्या बाहेर असे कुंड केलेले आहेत तिकडे गरम पाणी तुम्हाला मिळेल 5 ते 7. त्याच्यानंतर तुम्हाला थंड पाणी मिळणार. तर असं आहे. जर तुम्हाला भक्तनिवासमध्ये यायचं आहे तर तुम्ही आधीच रूम बुक करा किंवा मग ॲडव्हान्स बुकिंग करा किंवा मग चांगले रूम घ्या. बिकॉज त्यांचे चांगले छोटे साधे रूम्स चांगले नाही आहेत, माझ्या अनुभवाने सांगते. कारण की असे खूप बघितले मी व्हिडिओ जे चांगले म्हणतात, आपण गेलो तरच आपल्याला कळतं. तर आम्हाला आवडलं नाही बिकॉज आम्ही सेकंडला आम्ही दुसरा प्रायव्हेट रूममध्ये गेलो होतो. बघितला मी. मध्ये स्वामी महाराज अक्कलकोटला आले होते आणि जवळजवळ 22 वर्ष ते तिथे वास्तव्यास होते. त्यातच वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर हे अक्कलकोटमधील मुख्य मंदिर आहे. तुम्ही तिथे जाल तर जमल्यास पहाटेच्या आरतीला जा किंवा संध्याकाळच्या गेलात तरी चालेल, कारण आरतीचा अनुभव चैतन्यदायी असतो. वटवृक्षाचं दर्शन घेऊन इच्छापूर्ती धागा बांधायला विसरू नका. इथे आजही स्वामींचा भास होतो. तुम्ही जेव्हा वटवृक्षाखाली जाल ना तर तुम्हाला असं वाटेल की तिथे स्वामी बसले. हा अनुभव ज्याने त्याने घ्यावा. मग आम्हालाही जेव्हा कोणाला खूप चमत्कार पाहायचा असतो किंवा अनुभवायचं असतात तेव्हा ते स्वामी चरणी जातात आणि स्वामी बोलावून घेतात त्यांना.
काढायची का? मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यास तुम्हाला स्वामींचा प्रेझेन्स जाणवेल. एक वेगळाच चैतन्य मिळतो. दर्शन रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतो आणि दुपारी 1 ते 4 मंदिर बंद असतो. त्यावेळेस दर्शन बंद राहतो आणि जेव्हा आरती चालू असते 8:45 ते 9 तेव्हा ही दर्शनाची लाईन थांबवली जाते. आरती झाली की दर्शनास सुरुवात होते. ही फ्रेम मुंबईच्या एका स्वामी भक्ताने तब्बल 40,000 पंचमुखी रुद्राक्ष वापरून ही सुरेख मूर्ती तयार केली आहे. स्वामींचा आशीर्वाद घेऊन झाल्यावर प्रसाद घेण्यासाठी वटवृक्ष अन्नक्षेत्रात जायला विसरू नका. जेवण खूप सुंदर असतं तिथलं. तुम्ही नक्की त्याचा आस्वाद घ्या आणि शक्य झाल्यास सेवा करायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात. आपल्या अडचणीत आपल्यासोबत उभे असतात. याचा अनुभव आम्हालाही तिथे गेल्यावर झाला होता. तुम्हीसुद्धा एकदा हा अनुभव घ्याच आणि आयुष्यात एकदा तरी अक्कलकोटची वारीही करावीच. स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ महाप्रसाद. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि बाकी जे मठ आणि मंदिरे आहेत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेन. तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.